हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे मंजिरी आणि आजचा व्लॉग असणार आहे जोधपूरचा. तर जर तुम्ही माझा याच्या आधीचा व्लॉग बघितला असेल तो होता उदयपूरचा व्लॉग आणि तिथे आम्ही 2 दिवस थांबलो होतो आणि थर्ड डेला आम्ही उदयपूरवरून चेकआउट केलं होतं हॉटेलवरून आणि जोधपूरला जायसाठी निघालो होतो. सो ऑलमोस्ट सकाळच्या 9-10 वाजता ब्रेकफास्ट करून आम्ही चेकआउट केलं होतं आणि एक कॅब केली होती जी आम्हाला पूर्ण जोधपूर, जैसलमेर आणि बॅक टू जोधपूर पूर्ण फिरवेल आणि सोडून देईल, कारण आमची फ्लाईट जोधपूरवरून होती. तर जोधपूरला आम्ही जवळपास 3-4च्या तितक्यात पोहोचलो होतो आणि आमचं जे हॉटेल होतं ते होतं ट्री हाऊस राजबाग हॉटेल. एकदम छान आणि खूप असं रॉयल वाइब्स देत होतं ते हॉटेल. खूप छान होतं. मी तुम्हाला इथे दाखवेल. आणि तिथलं जेवण, ब्रेकफास्ट सगळं इतकं छान होतं. जर तुम्ही जोधपूरला व्हिजिट केलं आणि जर तुम्हाला कुठल्या हॉटेलला स्टे करायचं असेल तर तो बेस्ट ऑप्शन आहे. त्यामध्ये स्विमिंग पूल आहे. सो खूप छान आहे. गार्डन एरिया आहे. आम्ही हॉटेलला पोहोचल्याबरोबर लंच केलं आणि नंतर लगेच तयार झालो. आम्ही जाणार होतो मेहरनगढ़ फोर्टला. तर आम्ही पटकन रेडी झालो आणि आम्ही तिथे जायला निघालो. मेहरनगढ़ फोर्ट जो आहे तो जोधा राव यांनी बनवलेला आहे आणि त्या प्लेसची एक हिस्ट्री आहे. तर ती हिस्ट्री मी तुम्हाला सांगते. तर स्टोरी अशी होती की जोधा राव हा जो राजा होता, तर त्यांना एका माउंटेनवर एक फोर्ट बनवायचं होतं. त्यांचं ते स्वप्न होतं की त्यांना तिथे फोर्ट बनवायचंय आणि त्यासाठी तिथले जेवढे पण लोकं राहत होते त्या हिलवर, त्या माउंटेनवर, त्या माउंटेनला माउंटेन ऑफ बर्ड्स असं पण म्हणत होते. तर जेवढे पण तिथे लोकं राहत होते, तेवढ्या सगळ्यांना त्यांनी तिथून काढून टाकलं होतं. त्यांचे घरं सगळे नष्ट करून टाकले होते आणि हे एवढं सगळं करून त्यांनी तिथे फोर्ट बनवायचं चालू केलं होतं. मग हे सगळं बघून तिथे एक सेंट होता. तर त्याला खूप राग आला. म्हणजे तो जो सेंट होता तो बर्ड्सची रखवाली करायचा. त्यांनी जेव्हा बघितलं की हे सगळं नष्ट करून तिथे एक फोर्ट बनवतात, त्यांना राग आला आणि त्यांनी श्राप दिला त्या राजाला की जर तू इथे फोर्ट बांधशील तर नेहमी इथे काही ना काही दुष्काळ येईल आणि सगळं नष्ट होऊन जाईल. तेव्हा ते राजा खूप घाबरले आणि त्यांनी माफी मागितली की प्लीज मला माफ करा आणि तुम्ही तुमचा श्राप वापस घ्या. तर ते सेंट बोलले की मी माझे शब्द वापस तर नाही घेऊ शकत, पण जर हा श्राप तोडायचा असेल तर तुमच्याच अ, राज्यातला कोणीतरी एक असा व्यक्ती जो विलिंगली तिथे बरी व्हायला तयार होऊन जाईल, म्हणजे जिंदा दफनवतील त्याला, असं एक कंडिशन होती. तर तेव्हाच तो श्राप मुक्त होईल. तर तेव्हा खूप सारे लोक होते पण कोणीच जीव द्यायला तयार नव्हतं. तर तेव्हा राजाराम मेघवाल नावाचे एक माणूस होते. तर त्यांनी सॅक्रिफाईस द्यायला ते तयार झाले आणि त्यांना जिवंत तिथे दफनवलं होतं आणि त्यानंतर मेहरनगढ़ फोर्ट तिथे बांधलं गेलं होतं. सो जर तुम्ही मेहरनगढ़ फोर्ट व्हिजिट केलं तर खूप मोठं फोर्ट आहे आणि खूप सुंदर बांधलेलं आहे आणि तिथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे. पूर्ण जोधपूर सिटी तिथून दिसते. आणि सेकंडली तिथे फोर्टमध्ये फूल महल आहे. त्यानंतर त्या काळातले जे ऑर्नामेंट्स यूज होत होते, जे पण लाइक ज्वेलरीज वगैरे राजा राणी घालत होते, ते तिथे डिस्प्ले केलेले आहेत. त्यांचे पोशाख डिस्प्ले केलेले आहेत. त्यानंतर तेव्हा ते भांडे कसे वापरायचे आणि त्यांचा डायनिंग टेबल कसा होता, त्यांचे स्वर्ड्स, तलवारी, मोस्ट इम्पॉर्टंटली म्हणजे त्यांचा तो राजदरबार कसा होता, ते कसे बसायचे, त्यांची खुर्ची कशी होती, ते सगळं तिथे असं ठेवलेलं आहे. तर हा फोर्ट बघण्यातच आमची पूर्ण संध्याकाळ गेली आणि त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवरती परत आलो आणि मग नेक्स्ट डेला आम्हाला जैसलमेरसाठी निघायचं होतं. बट जोधपूरचा अजून एक पॉइंट आमचा राहिला होता. तो होता उम्मेद भवन पॅलेस. तर आम्ही सकाळीच ब्रेकफास्ट केलं आणि उम्मेद भवन पॅलेससाठी निघालो. तर उम्मेद भवन पॅलेसची मी तुम्हाला स्टोरी सांगते. हा पॅलेस राजा उम्मेद सिंग यांनी बनवलेला आहे आणि हा जो पॅलेस आहे हा राजपूतचं जेव्हा रूल होतं तेव्हा बनवलेला आहे. या पॅलेसमध्ये आता पण रॉयल फॅमिली राहते आणि इथे खूप साऱ्या विंटेज कार्सचं कलेक्शन आहे. जसं की रॉल्स रॉयस, फॅन्टम आणि भरपूर साऱ्या विंटेज कार्सचं कलेक्शन आहे.
मी एक फोटो इथे दाखवेन माझ्याकडे असेल तर. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट इथे झालाय, म्हणजे खूप असे सेलिब्रिटीजचे वगैरे डेस्टिनेशन वेडिंग्स इथे होतात. आणि प्रियंका चोप्रा आणि निक जॉनसचं पण वेडिंग याच पॅलेसमध्ये झालं होतं. तर ही स्टोरी आहे उम्मेद भवन पॅलेसची. तर इथे पण लाईक हतियार वगैरे वगैरे ठेवलेले आहेत आणि इथला पण व्ह्यू खूप छान आहे. सो उम्मेद भवन पॅलेस व्हिजिट करून आम्ही मग जैसलमेरसाठी निघालो. तर हा होता जोधपूरचा व्लॉग. आणि जोधपूर हे खूप खूप सुंदर सिटी आहे. मला खूप आवडली. मोस्टली इथे फोर्ट्स आहेत आणि एक रॉयल वाइब देते. राजस्थान इज ट्रुली अ वाइब. तर जोधपूरमध्ये खूप मज्जा आली. आणि वन मोर इंटरेस्टिंग फॅक्ट, जी जोधाबाई होती अकबरची वाईफ, तर त्यांचे वडील राजा उदय सिंग हे पण मेवाडला राहत होते, ज्याला आता जोधपूर म्हणतात. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि मी परत येईल जैसलमेरचा व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय.